आणि धरती मॅडम आणि तुम्ही मिळून एक छान ट्रान्सफॉर्मेशन केलेलं जे आमच्या समोर आहे. हां हो हो. मग तेव्हा धरती मॅडमने काय सांगितलं होतं? मॅडम मला एका प्रोग्राममध्ये भेटलेल्या. हो पण मग त्यांनी सांगितलं काय होतं ते मला ऐकायचं. त्यांनी म्हणाले मला घरी या, मी तुम्हाला सगळं काय सांगते. मी घरी आल्यावर मला हे आणि तेव्हा म्हटलं होतं इतक्या पटकन सहज होईल. नाही, माझा विश्वास नव्हता पण झालं सहज. एका डबा घेऊन गेलेला माहिती आहे का? आमचा 3 डब्याचा शेक असतो. एका डबा घेऊन गेले. एकच डबा घेतला, एका ब्रश घेतला आणि म्हटलं जर 15 दिवसात जर कमी नाही झालं मी आणून देणार आणि मी ह्याच्या पुढे करणार नाही. मी एवढं त्यांना सांगितलं. आणि झालं सगळं. झालं सगळं. पण आता तुम्ही तुमच्या क्लायंटना काय सांगाल, म्हणजे बाकीच्या यांच्या क्लायंटना काय सांगाल? त्यांच्या क्लायंटला तेच सांगणार, त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही ठेवलात, मी ठेवला, तुमचं भलं झालं. हां माझं पण भलं झालं. माझं ट्रान्सफॉर्मेशन खूप छान झालं. मला म्हणजे सॅटिस्फाईड आहे त्याच्यामध्ये. पूर्ण प्रोडक्ट खाल्ले, पूर्ण सगळे. म्हणजे मला जे हवं होतं ते झालं. मुलांनी बघितल्यावर काय म्हटलं? कमी झालं. मुलांनी बघितल्यावर काय म्हटलं? वाटत नाही माझी मुलं आहेत म्हणून. आता दुसरे बाहेर आहे. हां पण त्यांना म्हणजे त्यांना आईला बघितल्यावर कसं वाटलं? अरे आपली आई बदलली. खूप बदलली. फर्स्ट टाइम त्याने पाहिलं तर म्हणतो मम्मी इतकी बारीक झालीस तू. बघा मॅडम, म्हणजे तुमचं क्लायंट म्हणजे किती छान गोष्ट सांगतायत. जेव्हा माझ्या क्लायंटचं छान छान रिझल्ट येतो ना, सॅटिस्फॅक्शन तेव्हाच मिळतं जेव्हा रिझल्ट येतो. माझा काल 60चा बड्डे होता. 2 तारखेला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. थँक्यू. आणि हॅपी 60s. आणि म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओमधल्या मी त्यांनी सांगितलं त्यामुळे काही पण बोलू नका की तुमचा 60वा बड्डे म्हणून. अरे वा. खरं वाटत नाही. धरती मॅडम, त्याच्यापेक्षा चांगला फीडबॅक असू शकत नाही. थँक्यू.